नमस्कार. दक्षिण कराड केसरीचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानात आज टोटल 7 सेमी पळाले आणि 7 सेमीमध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले तर मग चला बघूया. सेमी क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. आघा शिवनगरचा लक्षा आणि लक्षासोबत पळाला झरेकरांचा डस्टर. सुंदर अशी गाडी पळाली लक्षा आणि डस्टरची. ती गाडी सेमीसाठी पात्र झाली. नक्कीच खूप स्पीड होतं त्या गाडीला, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे की आघा शिवनगरचा लक्षा एक तुफान स्पीडने पळतो, फक्त त्याला पैरे मिळत नाहीत व्यवस्थित. नक्कीच आज त्या बैलाने कमाल केली, कमाल, आणि मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात पोहोचवले. आज गुलाल घेतलाय त्या बैलाने. बघूया फायनलला काय करतोय. 2 क्रमांक सेमीचा निकाल, सेमी क्रमांक 2चा निकाल आहे. सुंदर अशी गाडी पळाली. ज्या बैलाला संबंध महाराष्ट्रात आता खूप स्पीड आहे, खूप चर्चेत आहे तो बैल. नक्की कोणता बैल चर्चेमध्ये? आपण बोलतोय स्पायडर. स्पायडर पळाला वांगीकरांचा, गुरसाळेकरांचा स्पायडर, आणि त्याच्यासोबत पळाला वांगीकरांचा चिक्या आणि स्पायडर. ही गाडी सेमी क्रमांक 2 मधून पळाली आणि फायनलसाठी पात्र झाली. खरंच या स्पायडरला खूप स्पीड आहे. जेव्हा जेव्हा मैदान होते त्या मैदानात तो बैल फायनलला राहतोय. नक्कीच त्या बैलाची कामगिरी चांगली आहे. उगवता सितारा आहे या बैलगाडा क्षेत्रातला. बघूया काय कमाल करतोय हा स्पायडर. सेमी क्रमांक 3चा निकाल. 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. आंबोडेकरांची वायर पळाली आणि वायर सोबत पळाली केवळकरांचा आदत किंग सुंदर आणि वायर. ही 2 बैल सेमीसाठी फायनलसाठी पात्र झाली. सेमी 3 मधून चांगला निकाल घेतला. चांगली गाडी वळली. तोंडावरती ड्रायव्हरने चांगला चालकपणा केला आणि गाडी सेमी पास करून फायनलसाठी पात्र केली. सेमी क्रमांक 4चा निकाल आहे. 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. बन्सी पळाला. वडकीकरांचा बन्सी आणि भाटवडे येळगावकरांचा सरजा पळाला. सरजा आणि वडकीचा बन्शी. ही गाडी सेमीसाठी पात्र झाली. सुंदर अशी गाडी. वडकीची बैल बघा, पुण्यावरून बैल इथं पाळण्यासाठी आलेत. नक्कीच मैदानात बक्षीस जे आहे ते 71,000 जरी असलं तरी बैल महत्वाची, गुलाल हा महत्वाचा आहे, कोणते का मैदान असे ना. सेमी क्रमांक 5चा निकाल. 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. येरवळेकरांचा मल्हार पळाला आणि मल्हार सोबत पळाला कराडचा सरकार नावाचा बैल. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली. मल्हार आता चर्चेमध्ये आहे, तो पुण्यामध्ये सुद्धा पळतोय आणि नक्कीच बघूया काय कमाल करतोय फायनलला. नक्कीच आता बघूया. फायनल तर होत आहेत, कारण की मल्हार पुण्याच्या मैदानात सुद्धा जिथं पुण्याची मैदान होत आहेत त्या मैदानात सुद्धा तो बैल पळतोय आणि संबंध महाराष्ट्र त्याची कामगिरी बघतोय. नक्कीच मल्हार आणि येरवळेकरांचा मल्हार, बघूया काय कमाल करतोय मल्हार आणि सरकार. ठीक आहे. आणि सेमी क्रमांक 6चा निकाल आहे. चेडा आणि रुबाब ही जोडी पळाली. आता बघूया चेडा आणि रुबाब काय कमाल करतोय की, कारण की तुम्हाला माहिती आहे चेडा काही मोठे एक मैदान आत्ता मागं झालं महाराष्ट्र केसरीचे, त्या मैदानामध्ये फायनलला राहिलेला हा तो चेडा आहे. परंतु काय होतंय, त्या बैलाला व्यवस्थित असे पैरे मिळणं झाले, त्याच्यामुळे तो बैल थोडासा कचवतोय. ठीक आहे, असू द्या, हार जीत होत राहते. नक्कीच. आणि 7चा जो निकाल आहे तो पेंडिंगला आहे. हे होते आजच्या मैदानातील टोटल 7 सेमी. 7चा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे. तो 7चा पेंडिंगचा निकाल तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. बघूया फायनलला काय कमाल होते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. धन्यवाद.